लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये मानिनीच्या सांगण्यावरून काव्या काळजावरती दगड ठेवत आता पाचच्या साथीने गृहप्रवेश करायला तयार होते। जेव्हा ती कुंकवाची पावलं उमटवत देशमुखांच्या घरात जाते, इतक्यातच मानिनी जीवाला हाक मारते आणि म्हणते की जीवा, तुम्ही दोघं या आता। तेव्हा काव्या पाहतला जबरदस्त धक्काच बसतो। दोघेही जेव्हा मागे वळून पाहतात तर त्यांच्यासाठी पुढे असं खूप भयंकर घडलेलं असतं। ते दृश्य पाहताच ते पूर्णपणे हादरून जातात, कारण नंदिनी जीवाचं लग्न लागलेलं असतं आणि याची भनकही या दोघांना नसते। जीवा नंदिनीला पाहताच पार्थ काव्या धक्क्याने त्यांच्याकडे पाहतच राहतात। पार्थ म्हणतो की नंदिनी आणि जीवा। काव्या पार्थ दोघेही आता त्या दोघांजवळ जातात आणि धक्क्याने त्यांच्याकडे पाहतच राहतात। तेव्हा नंदिनी बिचारी रडायला लागते। आता पार्थला तर काही कळत नसतं की जीवासोबत नंदिनीचे लग्न का लावण्यात आले। त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तर हवीच असतात। पार्थ तिथे त्याच्या बाबांना विचारतो की आई बाबा, हे नक्की काय आहे, जीवाचं लग्न नंदिनीसोबत? तेव्हा विक्रम तिथे सगळं घडला प्रसंग सांगतो। तर विक्रम म्हणतो की हे बघ काव्या, जेव्हा बेशुद्ध पडली होती तू काव्याला घेऊन हॉस्पिटलला गेलास, त्यानंतर नंदिनीवरती गावातील लोक नको नको ते आरोप करायला लागले, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडी उडवायला लागले, तिच्यावरती घाणेरडे आरोप करायला लागले। तिथला तो घडलेला भयानक प्रसंग, ते गाव, ते लोक, आता सगळं जरी आठवलं ना तरी अंगावरती काटा येतोय। विक्रमचा आता पुढे धीरच धावत नाही, तो आता गप्पच होतो। परंतु घडला सगळा प्रसंग मानिनी पार्थ काव्याला सांगते की कसं नंदिनीवरती गाववाल्यांनी घाणेरडे नको नको ते आरोप केले, तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला, परंतु नंदिनीने गावच्या विरोधात न जाता स्वतः कोणाशीही आता येईल त्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। दौलत मामाने त्यांच्या मुलाला पुढे आणलं, परंतु त्या मूर्ख मुलाने नंदिनीला सेकंड हँडचा ठपका दिला। परंतु नंदिनीच्या मदतीला ऐनवेळी जीवा धावून आला। नंदिनीचं पावित्र्य जपत दिवाने त्याच मांडवामध्ये तिच्यासोबत लग्न केलं। हा सगळा घडला प्रसंग मानिनी पार्थ काव्याला सांगते। तिथे मांडवामध्ये जे जे काही घडत होतं ना ते कोणाला ऐकवत सुद्धा नसतं आणि तशा वेळेस जीवा तयार झाला नंदिनीशी लग्न करायला। पार्थ धक्क्याने विचारतो की म्हणून जीवा आणि नंदिनीचं लग्न? आता हे सगळं सत्य स्वीकारायला तो तयारच नसतो। तेव्हा मानिनी त्याला समजावते की पार्थ, आजवर आम्ही तुझा समजूतदारपणा बघितलाय, परंतु आज प्रत्यक्षात आम्ही जीवाच्या मनाचा मोठेपणा बघितला। आज आम्हाला जीवाच्या या निर्णयाचा खरंच अभिमान वाटतोय। तेव्हा विक्रम म्हणतो की नंदिनीची ती अवस्था बघता जीवा स्वतःहून तिच्याशी लग्न करायला पुढे आला। खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे ही, परंतु हे सत्य ना पार्थ स्वीकारायला तयार असतो ना काव्या। काव्या तर पार आता खचून गेलेली असते, कारण जेव्हा तिला कळतं की जीवाने स्वतःहून मनापासून नंदिनीचा स्वीकार केलाय, काव्याच्या जीवाची तळमळ चालू होते। मनोमन जीवाकडे पाहत ती विचारते की का जीवा तू ताईशी लग्न केलं? अरे, फारशी झालेले लग्न मोडून मी लवकरच तुझ्याशी लग्न करणार होते, परंतु आता तू स्वतःहून जे काही केलेस ना त्यामुळे सगळंच कठीण होऊन बसले। माझ्या परतीचा रस्ता तू स्वतःहूनच का पुसून टाकलास जीवा? जीवा, हे सगळं तू का आणि कशासाठी केलेस रे? आता काव्याला रडू अनावर होतं, ती तिच्याच घळाघळा रडायला लागते। तेव्हा वसवात्या मुद्दाम आता काळजीचा आव आणते आणि काव्याच्या खांद्यावरती जेव्हा ती हात ठेवते, काव्या तिचा हातच झटकून लावते, तर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। काव्याला वसवात्या मुद्दामच म्हणते की काव्या, अगं का रडतेस बाळा? उलट आज तुला आनंद व्हायला हवाय, कारण एवढं सगळं महाभारत घडून सुद्धा तुझ्या नंदिनीताईचं लग्न झालंय। वसवात्या आगीत तेल ओतून आता भडका उडवण्याच्या प्रयत्नातच असते। ती म्हणते की अगं, तुम्ही दोघी आता एकत्र एका घरात राहणार आहात ना? सावित्रीबाई म्हणाल्या होत्या ती सोयरीक जुळेल म्हणून, जुळली की बघ। नंदिनी काव्या दोघींनाही आता सावित्रीबाईंचं बोलणं आठवायला लागतं की त्यांनी सांगितलं होतं सोयरीक तर जुळल, परंतु लग्न होणं कठीण आहे। ज्यांना एकत्र यायचं असतं ते एकत्र येतातच। आणि काव्याला तो प्रसंग आठवतो की सावित्रीबाईंनी तिला आशीर्वाद दिला होता, आता एकटी आहेस, शेवटी तुला जोडीनेच पाया पडायचा आहे
आणि त्यांच्या भाकिताचा खरा अर्थ अख्खा उलगडलेला असतो. आता वसुआत्या मुद्दाम हे सगळं जे ताणून धरण्याचा प्रयत्न करत असते, तर मानिनी तिला दटावते. तिला सांगते की वसुताई, हे बघा झालं गेलं, आता सगळं विसरून जाऊयात आणि नक्की पुढे काय करायचं आहे त्याचा विचार करूयात का. विक्रमला सुद्धा मानिनीचं बोलणं पटतं. मानिनी श्रेयाला नंदिनीसाठी दुसरं माप घेऊन यायला सांगते. इतक्यातच मंजू आता चोराची किंचाळते. विक्रम तिला दटावतो की काय झाले. तेव्हा मंजू आत्या सांगते की अरे दादा, हे बघ ना, लक्ष्मीची उलटी पावलं. आता काव्याला जेव्हा समजतं की नंदिनी जीवाचं लग्न झाले, तेव्हा ती उलट्या पावलांनी तशीच पळालेली असते आणि हे सगळं तर पूर्वी कोणाच्याही लक्षात येत नाही. परंतु मंजू आत्या आता ते प्रकरण ताणून मुद्दाम कांगावा करायला लागते. ती म्हणते की लक्ष्मीची पावलं ही देवघरापर्यंत पोहोचण्याआधीच दाराशी उलटी आली आहेत की. मंजू आत्या तर मुद्दामच वसुताईंना विचारते की आता अनर्थ होणार आहे का ग. तेव्हा मिथून आता तिला तिचं तोंड गप्पच करायला लावतो. तो म्हणतो की तू बोलली का अनर्थ होतोच, त्यामुळे तोंडाला कुलूप लाव आणि गप्पच बस. तेव्हा मानिनी सुद्धा त्यांना ओरडते की मंजूताई, अहो, मुलांनी कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न केले, कोणत्या परिस्थितीमध्ये आता ते गृहप्रवेश करतायत हे आपल्याला चांगलं माहिती आहे आणि हे असं काही नसतं. उलट आता सगळं कसं चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे नीट पार पडेल ह्याचा आपण बघूयात का. तेव्हा तिथे आता मंजू आत्या तोंडाला कुलूप लावून गप्पच होते. मानिनी कल्पनाला म्हणजे त्यांच्या मोलकरणीनं हाक मारते आणि काव्याची जी उलटी पावलं फरशीवरती उमटलेली असतात ती पुसून घ्यायला सांगते. नेमकं श्रेयासुद्धा आता माप घेऊन आलेली असते. मानिनी नंदिनीचा गृहप्रवेश करण्यासाठी दारात माप ठेवते आणि नंदिनीला लक्ष्मीच्या पावलाने घरात यायला सांगते. मानिनी नंदिनीला गृहप्रवेश करायला सांगते. तेव्हा नंदिनी आता गृहप्रवेश करणार. इतक्यातच रम्या तिला अडवते आणि काव्याला सांगते की काव्या, तू सुद्धा तुझ्या नवऱ्याच्या बाजूला जाऊन थांब ना आणि दोघेही घरात येण्यापूर्वी छानसा उखाणा घ्या ना. तेव्हा नंदिनी काव्याला जबरदस्त धक्काच बसतो. एक तर ते कोणत्या मनस्थितीतून जात आहेत आणि रम्याचं हे काय चाललंय. तेव्हा पुन्हा आता रम्या नाटकं करायला लागते. तर विक्रम तिच्यावरती खेकसतो की रम्या, अगं ती कोणत्या मनस्थितीतून जात आहेत कळतंय का तुला. आत्ता यावेळी हे सगळं करायची काही गरज आहे का. विक्रमचा राग अनावर होतोय म्हटल्यानंतर रम्या लगेचच चांगुलपणाची नाटकं करते आणि म्हणते की मामा, अरे आता मामीच म्हणाली ना, जे झालं गेलं ते विसरून जाऊयात, उगाच ते उगाळत बसू नका. मग मी नव्याने सुरुवात करायचं ठरवलंय आणि आता लग्न झालंय ना, मग काय हरकत आहे हे सगळं करायला. नंदिनीकडे पाहत रम्या मुद्दामच म्हणते की तसाही आता उखाणा पाठ केलाच, तसंही आता नावच बदलायचं ना, मग झालं तर मग. तेव्हा सर्वच जण धक्क्याने मूर्ख रम्याकडेच पाहायला लागतात. त्यातून आता वसुआत्या मुद्दाम नंदिनीच्या जखमेवरती मीठ चोळायला लागते. ती म्हणते की असू देत ग रम्या, अगं म्हणजे मनापासून अगदी तिच्या इच्छेने लग्न झालं असतं तर नंदिनीने घेतलाच असतं की उखाणा. परंतु एवढा मोठा तमाशा होऊन इच्छेविरुद्ध लग्न झाले म्हटल्यानंतर हे बघ रम्या, असू देत. आणि ती त्या दोघांनाही आता म्हणते की या आता गृहप्रवेश करून. नंदिनी गृहप्रवेश करणार, माप ओलांडणार. इतक्यात मंजू आता तिला टोकते आणि मुद्दामच टोमणे मारत म्हणते की काव्याने तर पार कलश देवघरापर्यंतच पोहोचवलं होता बाई, आता तू निदान माप तरी नीट ओलांड. नंदिनीला हे सगळं करत असताना खूपच वाईट वाटत असतं. परंतु मंजू आत्या, वसू आत्या आणि त्यातून ती रम्या, या तिघींचं जे काही चाललेलं असतं ना, ते विक्रमानेच्या अचूक लक्षात येतं की हे सगळं मुद्दाम करतायत. एवढा वेळा त्याने ओरडून सुद्धा या काय आपली चाल सोडायला तयारच नसतात. आता परत नंदिनी गृहप्रवेश करणार तर मंजू आत्या म्हणते की एक मिनिट जीवा, तू तर अगदी मनापासून लग्न केलंयस ना, नाही म्हणजे मनापासून या लग्नाला तयार झालायस ना, मग नंदिनीचा हात हातामध्ये घेऊन तू गृहप्रवेश तरी कर. आता काव्या पार्थला मोठा धक्काच बसलेला असतो. परंतु काव्याला जरी काहीच वाटलं, तिला वाईट वाटलं, तरी सुद्धा जीवाला आता काही फरकच पडणार नसतो, कारण जीवाने काव्याशी असलेले संबंधच तोडून टाकलेले असतात. जीवा आता शांतपणेच उभा असतो. मंजू आत्या मुद्दामच म्हणते की अरे जीवा, घे ना हात हातामध्ये. तेव्हा जीवा स्वतःहून हात पुढे करतो. काव्य पार्थला जबरदस्त धक्काच बसतो. नंदिनी सुद्धा आता कोणाचा आग्रह मोडायला नको म्हणून काव्या पार्थच्या समोर जीवाच्या हाती हात सोपवते. तर
जीवाच्या साथीने नंदिनीने आता गृहप्रवेशही केलेला असतो. तर इतक्यातच मानिनी कुंकवाचं पाणी घेऊन येते. नंदिनी त्या कुंकवाच्या पाण्यात आपले पाय बुडवते आणि लक्ष्मीच्या पावलांनी देशमुखांच्या घरात प्रवेश करते. परंतु तेही जीवाचा हात हातामध्ये घेऊन. जेव्हा ते दोघेही आता एकत्र एकमेकांच्या हातात हात देऊन घरात प्रवेश करत असतात, काव्या पार्थच्या मनात नुसती खळबळ माजलेली असते. दोघांच्याही जीवाची तितकीच तगमग होते. जीवा नंदिनी अगदी एकत्र असल्यासारखे जरी वागत असते तरी सुद्धा या घरच्यांचा आग्रह मोडायला नको म्हणून ते हे सगळं करत असतात. काव्य जीवाकडे तर पार्थ नंदिनीकडे आता धक्क्याने पाहतच राहतो. काही वेळानंतर त्या दोन्ही जोड्यांना आता घरात आणलेलं असतं. तेव्हा मंजू आत्या वसू आत्या मुद्दामच त्या चौघांनाही आता एकत्र सोफ्यावरती बसायला सांगते. जीवा काव्याकडे, पार्थ नंदिनीकडे आता एकमेकांकडे ते पाहतच राहतात. त्यांच्यासाठी या सगळ्या मनस्थितीतून जाणं खूपच अवघड होऊन बसलेलं असतं. तेव्हा वसू आत्या मुद्दामच म्हणते की काय रे, असं अवघडल्यासारखं का झालंय तुम्ही? हे बघ जीवा, पार्थ, अरे या मुलींसाठी हे घर नवीन आहे, परंतु तुम्ही दोघं तर याच घरात राहता ना. तेव्हा ते चौघी आता एकमेकांकडे धक्क्याने बघायला लागतात. या दोन्ही जोड्यांना आता वसू आत्या, मंजू आत्या जबरदस्तीने एकत्रच बसवतात आणि वसू आत्या मुद्दामच म्हणते, पार्थ अरे तू काव्यासोबत आणि जीवा तू नंदिनीसोबत बसायचं आहे. तेव्हा या दोघी आता या दोघांकडे ते एकटक पाहायलाच लागतात. काव्याचा तर नुसता संताप होत असतो. रागाने अगदी लाल बुंद झालेली असते ती, परंतु स्वतःला कसं बसं तरी कंट्रोलमध्ये ठेवते ती. तर मानिनी आता कल्पनाला सर्वांसाठी चहा कॉफी बनवायला सांगते. वसू आत्या म्हणते की काहीतरी गोडाधोडाचं सुद्धा बनवा. आता हे चौघे एकत्र बसले असता वसू आत्या पुन्हा मुद्दाम डिवचण्याच्या प्रयत्नात असते आणि ती त्यांना म्हणते, खरंच किती छान दिसतायत ना या दोन्ही जोड्या. तेव्हा काव्या रागाने त्यांच्याकडे पाहायला लागते. हे चौघेही जरी आता एकत्र शांतपणे बसले असले तरी त्यांच्या मनात खळबळ कल्लोळ माजलेलाच असतो. कारण त्यांना सतत आता त्यांच्या जुन्या आठवणी आठवायला लागतात. पार्थ नंदिनीला त्यांच्या साखरपुड्याचे, लग्नाचे, हळदीचे प्रसंग आठवत असतात. तर जीवा काव्याला सुद्धा आता त्यांच्या लग्नातला तो प्रसंग आठवत असतो. काव्या जीवा एकमेकांकडे रागाने पाहतात तर नंदिनी, पार्थ आता दोघेही खूपच हळवे झालेले असतात. या चारही जण आता एकमेकांना पाहता खूपच भावूक होतात आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले असतात. काळजावरती दगड ठेवून एवढा मोठा निर्णय घेऊन सुद्धा यांचे आयुष्य यांना आता उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत असतात. सगळं कसं हरल्यासारखं आणि संपल्यासारखं झालेलं असतं यांच्यासाठी. जीवा काव्याला त्यांचे एकमेकांसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. तर जीवाला काव्यासोबतचा तो प्रसंग आठवतो की जेव्हा काव्याला पारची उष्टी हळद लागली होती आणि जीवाने काव्याला मंगळसूत्र काढायला सांगून सुद्धा तिने नकार दिला होता. जीवा खूप रागाने काव्याकडे पाहत असतो. मुद्दाम वसू आत्या, मंजू आत्या तोंडाचा पट्टा चालूच ठेवतात. वसू आत्या त्या चौघांनाही विचारते की काय रे, कसला विचार करताय चौघेही जण. तेव्हा मंजू आत्या म्हणते की बाप रे, आयुष्यभर लक्षात राहावा असा सोहळा साजरा झाला. परंतु वसू आत्या, मी काय म्हणते, एका अर्थी जे झालं ते चांगलंच झालं ना. उलट आपल्या घरात दोन दोन सुना एकत्र आल्या. यांच्या जीवाची जी तगमग होते, एकमेकांसाठी किती व्याकुळ झाले, ते एकमेकांसाठी एवढे रडतायत, यांच्या मनात एवढा कल्लोळ माजलाय, हे सगळ्याकडे दुर्लक्ष करून वसू आत्या, मंजू आत्या नुसती त्यांची मजाच घ्यायला चालू करतात. आता हे सगळं काय विक्रमानिनीला कळत नाही असं नाही आहे, परंतु त्यांनी स्वतःला शांत ठेवलंय कारण त्यांना आता परत कोणता तमाशा नको आहे. मिथून दादा मंजू आत्याला आता गप्प बसायला सांगतो, परंतु मंजू आत्या त्याच्यावरतीच खेकसते की तुम्ही शांत बसावं, उगाचच मध्ये मध्ये करू नका. आणि मंजू आत्या तिथे मानिनीला म्हणते की वहिनी, अगं लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोंधळामध्ये आपले लग्नाच्या नंतरचे सगळे खेळ खेळायचे राहूनच गेले की. म्हणजे तांदळामध्ये नाव करणं, त्यानंतर दुधाच्या भांड्यामध्ये अंगठी शोधणं आणि सुनमुख वगैरे बघणं ते. तेव्हा मानिनी म्हणते की मंजूताई, प्रसंग काय आहे, तुम्ही बोलताय काय आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खेळ खेळायचे सुचताय. तेव्हा मानिनीचं एकच वाक्य त्याने आता गृहीत धरलेलं असतं आणि सतत तेच तिला ऐकवत राहतात. वसू आत्या म्हणते की आता तूच तर म्हणाली होतीस ना की सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायचे.
तू म्हणाली म्हणून नंतर आम्ही ताणलं का प्रकरण? नाही ना, गप्प बसतो की नाही? मग आता शांत बसायचं आहे का? आता हे चौघे बघ एकमेकांकडे कसे बघतायत, तसं काय फक्त आम्ही एकमेकांना पाहतच राहायचं आहे का? तर वसुआत्या आता हट्टालाच पेटते आणि मानिनीला हे सांगून गप्प बसवते की लग्न रीतिभातीप्रमाणे झाले की नाही, मग आता पुढच्या विधीसुद्धा रीतिभातीप्रमाणे व्हायलाच पाहिजेत आणि हे खेळ खेळलेच गेले पाहिजेत. कल्पनाला ती हाक मारते आणि एका भांड्यामध्ये दूध घेऊन यायला सांगते. दुधात थोडं ती पाणीही ओतायला सांगते. तर रम्या आता ते सगळं सजवून आणायला सांगते. ती म्हणते की गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून आणा. काव्याचा इतका संताप होत असतो हे सगळं ऐकून की उठून आता यांचं काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. या सगळ्या प्रकारामध्ये जीवासाठी एक धक्कादायक बातमीच समोर येते. आता वसुताईचं जे चाललेलं असतं ते काय विक्रमला पटत नाही. विक्रम तिच्यावरती ओरडतो की वसुताई, हे सगळं करायची काही गरज आहे का, मला सांग बरं. अगं मुलं दमली आहेत. नंदिनी बिचारी तर केवढ्या त्रासातून आली आहे आणि काव्या तर हॉस्पिटलमध्ये होती. काव्या हॉस्पिटलमध्ये होती हे सत्य ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो. परंतु वसुताई काय ऐकायला तयारच नसते. ती स्वतःच म्हणणं खरं ठरवते आणि ती उलट विक्रमला हे सांगून गप्प बसवते की आता रीतिभातीप्रमाणे सगळे खेळ खेळायला पाहिजेच आहेत. शेवटी आता काव्याचा धीर सुटतोच आणि काव्या कंट्रोल बाहेर जाते. आतापर्यंत शांत असलेली काव्या ताडकन उठते आणि वसुआत्याला तिच्याच भाषेत सणसणीत उत्तर देते की एवढीच खेळ खेळायची हौस असेल ना तर माझ्या जागी तुमच्या मुलीला बसवा. मला नाही खेळायचे असले खेळ. एकतर आम्ही कोणत्या मनस्थितीतून कोणत्या त्रासातून इथपर्यंत आलो आहोत आणि ह्या जखमेवरती मीठच चोळत बसल्यात. आता नंदिनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनी आता काव्याला शांत करण्याचा प्रयत्न करते सुद्धा, परंतु काव्या नंदिनीचा हातच झटकून लावते. वसुआत्याला काय चांगली संधीच साधून आलेली असते काव्याचा पाणउतारा करण्यासाठी. मानिनीला लगेच म्हणते की मानिनी, बघतेस ना तुझी थोरली सून कसं बोलते माझ्याशी. हिला ना हिच्या आईवडिलांनी काही संस्कारच दिलेले दिसत नाहीयेत. रम्या आता मुद्दाम आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करते आणि वसुआत्याला म्हणजे तिच्या आईलाच ती सांगते की आई, अगं हे बघ, काव्याला हे सगळं करायचं नाहीये ना, काही हरकत नाहीये. काव्या कुठे आत्ता तर आले ना आपल्या घरी. हे बघ काव्या, तुला आईचं म्हणणं पटत नसेल ना तर काही हरकत नाहीये. तुला हे खेळ खेळायचे नसतील तर आपण घरच्या मुलांना सांगूयात. हे जे निर्लज्जपणाने ह्या दोघी जे वागत असतात ना ते काव्याने बरोबर ओळखलेलं असतं. या दोघींना चांगलंच हेरलेलं असतं. या दोघींचा स्वभाव तिच्या अचूक लक्षात आलेला असतो. परंतु नंदिनी काव्यासमोर आता खूपच मोठं आव्हान असतं, ते म्हणजे या घरात टिकून राहण्याचं. रम्या लगेचच आता कल्पनाला एक ताट घेऊन यायला सांगते. तर मित्रांनो, आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत शेवटी आता पाचचा सुद्धा राग अनावर होतो आणि वसुआत्याला तो ठणकावून सांगतो की जे झालंय ते बंद करा आत्ता. हे सगळं मला करायचं नाहीये. तर मंजू आत्या मुद्दामच काव्याच्या मागे भुणभुण करते की हे लग्न ॲक्सेप्ट कर असा आग्रह धरते. तेव्हा काव्या तिला ठणकावून उत्तर देते की मला हे लग्न मान्य नाहीये, मला हे लग्न स्वीकारायचं नाहीये, उगाचच माझ्या मागे भुणभुण करू नका. काव्याने सुद्धा मंजू आत्याला तिची लायकीच दाखवून दिलेली असते. तर रम्या पाच्या मनात आता विष पेरण्याचा प्रयत्न करते. ती त्याला सांगते की एवढ्या हँडसम मुलाला सोडून नंदिनी पळून गेली लग्नातून. ती अशी कशी काय पळून जाऊ शकते? म्हणजे बघ ना, नंदिनी जेव्हा मांडवात आली तेव्हा तू काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेस आणि नेमके हेच गैरसमज ते नंदिनीच्या मनात सुद्धा पसरवायला लागते. परंतु पुढे जाऊन मित्रांनो, या दोन्ही जोडी एकत्र नक्की कशा येतील, या दोन्ही जोड्यांचं एकमेकांचं प्रेम कसं फुलेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे.